नमस्कार मित्रांनो, मी निखिल सदगीर म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका मिस्टर निक। माझ्या सर्व दलिंदर मित्रांनी संध्याकाळी फेरीला जायचा प्लॅन केला होता। मग काय निघालो आम्ही सगळे। आपल्या मोदरी घाटातून पिकअपमध्ये बसलो, सगळे फुल एक्साइटमेंट होते नाही का, फुल गागत होते। पिकअपमधून बसून सीबीएसपर्यंत आलो, तिथून परत आपल्या लालपरीत त्र्यंबकेश्वरला उतरलो। तिथं उतरताच एवढी गर्दी बघून सगळ्या दलिंदर मित्रांचे तोंड उतरले। त्यांना म्हटलो आलोयच तर चला आता दर्शन घेऊ। कुंडावरती हातपाय धुवून दर्शनाला गेलो। मग तिथं बघतो तर पव्या पार टाळ्या वाजून वाजून देवा काहीतरी मागित होता, काय मागित होता काय माहिती गो। दर्शन घेऊन गर्दीतून वाट काढत काढत बाहेर आलो। मग गंध वगैरे लावला। सगळेजण म्हणले आता लय भूक लागली, चाल काहीतरी चार। म्हटलं चला चारतो। मग त्यांना काय तिथं त्यांना माहितीच नाही फुकटता छान खिचडी भेटती, त्यांना चारली, ते फुल खुश झाले। मग चहान खिचडी खाऊन मग निघालो पुढं गांगाळताळ्यात। तिथं जाऊन थोडे दर्शन वगैरे घेतले। गांगाळताळ्यातून बाहेर निघाला डायरेक्ट भुयार होतं। आपले दलिंदर मित्र लागले गागायला भुयार पाहून। त्यानंतर जो पाऊस चालू झाला तो डायरेक्ट 3 वाजताच उघडला। पावसात पार डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत पूर्ण ओलं झालं होतं। मग डोंगरावरती गेलो, तिथं दर्शन घेतले, तिथून खाली आलो। तिथं एक डीजे चालू होता, मग आपलं फेवरेट गाणं लागलं होतं जय श्रीराम। मग नाचलो थोडं तिथं। बघता बघता सकाळ झाली। करण शेठचे पार कपडे निघाले तरी त्याच्या लक्षात नाही आलं, एवढा थकला होता तो। सगळ्या रस्त्याने करण शेठ फक्त एवढंच म्हणत होता, गाडीत जागा भेटली पाहिजे, डायरेक्ट झोपणारे जाऊन। निलेश दादा हळूहळू पार फेगडे चालायला लागले होते। थोडं पुढं आल्यानंतर भोले बाबाची मूर्ती दिसली, परत तिचं दर्शन घेतले। तिथून थोडं पुढं चालत चालत आलो। मग तिथं गाणे वगैरे चालू होते, थोडं बरं वाटलं पाहून। तिथं दोन्ही मंडळांचे डीजे कॉम्पिटिशन चालू होते, त्याचा थोडा आनंद घेतला। तिथून पुढं आले बघतो तो काही 3 वाघ डायरेक्ट लालपरीला लटकून चालले होते। शेवट फेरी संपताना एकच मंदिर राहिलं होतं, तिथं सुद्धा दर्शनाला जायची वासना नव्हती आता आमची। शेवट फेरी संपवली आणि आपल्या हिरव्या राणीत येऊन बसलो। करण शेठ रस्त्याने म्हणत होता ते खरंच, तो आल्या आल्या गाडीत झोपला। हळूहळू रुत्या झोपला, फक्त मी कृष्णच जागी राहिलो शेवटपर्यंत। आता तुम्ही म्हणाल निमी गँग कुठे गेली? निमी गँग खिचडीच्या नादात मागच राहून गेली, त्यामुळे आम्ही 5-6 जण पुढं निघून आलो। तर कसा वाटला ब्लॉग मित्रांनो? आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि पुढच्या सोमवारी फेरीला जायला विसरू नका। भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये।